चा स्वभाव, महालचा स्वभाव असा उल्लेख झाला. तो जो स्वभाव होता त्यात डॉक्टर साहेब लहानाचे मोठे झाले, म्हणून तो महालचा स्वभाव संघाच्या रूपाने अखिल भारतीय होतो आहे. कारण त्या स्वभावाची मुख्य वैशिष्ट्य आहे मोकळेपणा, स्पष्टवक्तेपणा, मोकळेपणा, संबंध जपायची गोष्ट. मी सरसंघचालक झाल्यापासून पुष्कळाला येतो जातो, तेही आमचे सगळे भोसलेही येतात जातात. तर कारण काय? ऋणानुबंध. डॉक्टर साहेबांना मी पाहिलेलं नाही, ते दिवसही मी पाहिलेले नाही, पण तो ऋणानुबंध तसाच्या तसा कायम आहे. तो आपलेपणा वाटतोच. हा आपला स्वभाव आहे, आपलेपणा जपण्याचा. परिस्थिती कशीही असली तरी आपली मनस्थिती माणसांकडे पाहायची, ही आपलेपणाची असते. हे त्या स्वभावाचा मूळ गाभा आहे. आणि म्हणून ज्याला कोणाला त्याचा अनुभव येतो त्याला तो स्वभाव हवावा असं वाटतं. आणि स्वराज्य संस्थापनेचा उद्योग सुरू केला शिवाजी महाराजांनी. तर त्यांनी पहिल्यांदा काय केलं? तर आपलेपणा विसरून विभाजित होऊन समाज एकेकटा लढत होता किंवा एकेकटा मार खात होता. पहिल्यांदा त्यांनी आणि ते मित्र उभे केले, आपल्यासाठी नाही उभे केले, ते देवाधर्मा देशाकरता उभे केले. आणि त्यातून जे सामर्थ्य उत्पन्न झालं, जोपर्यंत शिवाजी महाराजांचा ची ही मानसिकता, त्यांनी केलेलं हे चिंतन, हे सर्व लोकांमध्ये प्रभावी होतं, तोपर्यंतचा आपला इतिहास हा वाढीचा इतिहास होता. या एकीच्या बळावर शिवाजी महाराजांनी कसं यश मिळवलं ते जगाने पाहिलं. भारतामध्ये ज्या दिवशी आक्रमण सुरू झालं त्या दिवशीपासून प्रतिकार सुरू झाला. सगळीकडे कोणताही परकीय आक्रमक भारतामध्ये एक रात्र आरामात झोपला असं झालेलं नाही आहे. लढाई चालू आहे, संघर्षाचा इतिहास आहे, पराभवाचा नाही. पण सगळे प्रयोग अयशस्वी होत होते. शिवाजी महाराजांच्या प्रयोगाकडे खूप बारकाईने नजर होती सगळ्या देशाची आणि जगाची सुद्धा, इंग्रजांची, पोर्तुगीजांची, फ्रेंचांची. आणि महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि सगळ्यांनी ठरवलं की ही पद्धत यशस्वी आहे, हा प्रयोग यशस्वी आहे. लगेच दुर्गादास राठोडांच्या संपर्कातून सगळे राजपूत एकत्र आले आणि राजस्थानमध्ये त्याच्या पुढे मोगलांना पाय नाही ठेवता आला. बिहारचे राजा चक्रध्वज सिंग यांनी आसपासच्या राजांना पत्र लिहिलेलं आहे, पत्र आहे की दक्षिणेत जसं शिवाजी महाराजांनी केलं तसं आपण इथे करू, म्हणजे हे जे धर्मद्वेष्टे लोक आहेत यांचा आपल्याला निपात करता येईल. सगळीकडे त्याची प्रेरणा मिळाली आणि ही कायम होती तोपर्यंत आपण सगळीकडे विजयी होतो. ही सतत परंपरा चालवली. हे शेवटपर्यंत चालवणारं हे नागपूरचं भोसले घराणं आहे. 1680 मध्ये प्रेरणा तर अगोदरच मिळाली.
शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यावर 10-15 वर्षांनी असे सगळे उभे राहायला लागले लोक, परंतु ती सर्वमान्य झाली 1680 मध्ये. त्यानंतर 1840 पर्यंत आप्पासाहेब भोसले असेपर्यंत ही प्रेरणा जागृत होती, सगळीकडे जागृत होती. परिस्थिती कमी अधिक यायची, सगळ्यांमध्ये सारखी नसते प्रेरणा. ज्यांची कमी झाली ते आणखी काही उद्योग करायचे. आपल्या मराठी नाटकांची परंपरा आहे ना आपल्या इथे, त्यात मजेदार गोष्ट सापडते. मराठी नाटकांची नावं सांगतो तुम्हाला, क्रमाने सांगतो. पुण्यप्रभाव, शिवाजी महाराजांचा पुण्यप्रभाव म्हणजे ही प्रेरणा. पण तो विसरल्यावर काय झालं? मानापमान. आणि मानापमान आले म्हणजे भाऊबंदकी आली. त्याच्यामुळे संशय कल्लोळ, विकार विलसित, बेबंदशाही, प्रेरणा विसरायची. असे सगळ्यांमध्ये सारखी प्रेरणा नसते. त्याच्यामुळे सगळेजण एकाच नाटकात एकाच वेळी असं नसतं. अशी जरी परिस्थिती आली तरी या सगळ्या उद्यमामध्ये हे दिसतं आहे की ही शिवाजी महाराजांची प्रेरणा ही कुठेतरी मूळ धरून आहे. 1857च्या उठावात सुद्धा. म्हणून इंग्रजांनी ही प्रतीकं ठेवली नाहीत, त्यांनी मोडून काढली, लुटालूट केली. कोणत्याही राष्ट्राच्या स्थैर्याचं, शांतीचं, बलाचं, समृद्धीचं कारण काय असतं? कारण ही मनस्थिती आहे. आपल्याला आहे, इच्छा आहे, हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, पण हे सगळं कशा करता? देशाकरता. हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. त्याची इच्छा आहे, आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे, आपल्याला बलिदान द्यायचं आहे. आपण हे सगळं करतो त्याच्याकरता करतो. अफजल खानाचं फरमान आल्यावर कान्होजी जेधे गेले शिवाजी महाराजांना भेटायला. शिवाजी महाराजांनी म्हटलं जाना, तुम्ही व्हा सामील, कशाला उगीच संसाराचं तुम्ही हे करून घेता, मी तर काही तुमचं रक्षण करू नाही शकणार, मी भोगतो माझं जे, तुम्ही नका पडू याच्यात. त्यांनी वतनावर पाणी सोडून दिलं. त्याच ठिकाणी 4 पुत्रांसहित महाराजांच्या सेवेत राहिले. हा जो स्वभाव आहे, हा स्वभाव पहिल्या रघुजी महाराजांचं चरित्र वाचलं की आपल्याला समजतो. आणि ती परंपरा चालू आहे आप्पासाहेब भोसल्यांपर्यंत. इंग्रजांना शरण गेले नाहीत एवढंच नाही, फक्त आपलं हित त्यांच्या डोळ्यासमोर असतं तर तो प्रस्ताव चांगला होता. शरण जा, तुम्हाला वर्षासन देतो, मानमराचा राजा म्हणून कायम राहील. परंतु परक्यांचं राज्य नको म्हणून काबूल पासून तर सगळीकडे संपर्क करून पुन्हा तो उठाव उभा करायचा त्यांनी प्रयत्न केला. हा इतिहास आहे आणि म्हणून तो वाचला पाहिजे. नागपूरचा इतिहास, नागपूर विदर्भाचा इतिहास, भोसल्यांच्या राज्याचा इतिहास हा पण नागपूर विदर्भात असूनही हवा तितका आपल्याला माहिती नाही. शिवाजी महाराजांचं चरित्र हे सगळ्यांना माहिती आहे, कारण ते चरित्र लोकांपर्यंत पोचवणारं लेखन झालं, भाषण झालं. तसं भोसले घराण्याच्या इतिहासाचं नव्हतं. ही जी तूट आहे, कारण ही मोठी तूट आहे. आपल्याला हे कळलं पाहिजे की आपण या क्षेत्रात सुद्धा असेच उभे राहिलो, असेच लढलो. आपल्याकडेही यांच्यासारखं आपण व्हावं, असं वाटावं, असे आदर्श त्या काळात उभे राहिले. त्यांनी आपल्या पराक्रमाने दिगंत कीर्ती तर मिळवलीच, परंतु त्याच वेळेला सर्व समाजामध्ये मिसळून एक न्यायाचं राज्य,
सर्वांना समान लेखणारं राज्य, उत्तम रीतीने प्रशासन चालवणारं राज्य, सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई असं शिवाजी करता म्हटलं आहे, ते इथेही लागू करता येईल असं राज्य हे उभं केलं होतं. आणि म्हणून आता लोकशाहीचे दिवस आहेत, राजतंत्र नाही, पण राजांचा आदर आहे. आणि तो त्यांच्या पदामुळे नाही आहे, तो त्या आपलेपणामुळे आहे. कारण हा आपलेपणा हा सगळ्या समाजात टिकावा म्हणून त्या आपलेपणाचं वर्तन या राजांचं झालं. हा इतिहास आपण वाचला पाहिजे. हा इतिहास आपल्या मुलांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण मागे काय झालं त्यावरून शिकायचं असतं. आपल्याला हे शिकलं पाहिजे की ही जी निस्वार्थ देशसेवेची प्रेरणा, धर्माकरता मरावे मरवून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले, ही जी प्रेरणा आहे, ही प्रेरणा जोपर्यंत असते तोपर्यंत सर्व प्रकारच्या विपरीत परिस्थिती, सर्व प्रकारच्या विकारांवर मात करून मनुष्य हा परमार्थ साधत असतो. परमार्थ म्हणजे केवळ आध्यात्मिक साधना नाही, स्वार्थाच्या पलीकडे सर्वांचं भलं होईल असं तो करत असतो. म्हणून हा इतिहास आपण शिकला पाहिजे. हा इतिहास वाचला, लिहिला फार सुंदर आहे. कादंबऱ्या 4 ज्या आहेत त्यांनी सांगितलं इतिहासाची तडजोड न करता लिहिल्या आहेत. पण ती भाषाशैली अशी आहे की पुस्तक तुम्ही उचललं तर संपवल्यावरच तुम्ही ते खाली ठेवा, असं लेखन झालं. महालची भ्रमंती तुम्ही वाचली आहे. राजे लक्ष्मणरावांचं इतकं विस्तृत आणि माहितीप्रद चरित्र मी कुठे पाहिलेलं नाही एकत्र. पहिल्या रघुजी राजांपासून तर राजे लक्ष्मणराव भोसल्यांपर्यंतचा पूर्ण इतिहास हा दिसतो. आणि त्याच्यात हे दिसतं की सतत ही प्रेरणा कायम आहे. आणि त्याच्यामुळे कित्येक वेळा अपमान होण्याचे प्रसंग आले, कित्येक वेळा हातचं सोडावं लागलं, तरी सामूहिक हिताकरता मराठेशाहीच्या इतिहासात हे सतत ज्यांनी पाळलं, सगळ्यात जास्त केलं असे कोण, तर ते नागपूरकर भोसले आहेत. मला असं वाटतं की संघासारखी संघटना दुसरीकडून नाही निघाली. हिंदुत्वाचे अभिमानी सगळीकडे होते. हिंदू संघटन झालं पाहिजे असं सगळं म्हणत होते. परंतु देशाकरता प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने तनमन धनपूर्वक काम करून सगळ्यांना जोडून संघटना उभारायची, याकरता आवश्यक असलेला स्वभाव आणि त्याची प्रेरणा ही प्रत्यक्ष इथे डॉक्टरांच्या काळात उपलब्ध होती, आजही आहे. आणि म्हणून इथे संघ निघाला आणि तो सगळीकडे गेला. संघाचं काम अखिल भारतीय आहे, सगळ्या हिंदू समाजाचं आहे. त्यात नागपूर म्हणून काही विशेष स्थान नाही, पण स्वयंसेवकांची श्रद्धा तर आहेच नागपूरवर. त्याचं कारणच हे आहे. इतका मोठा उद्यम, शून्यातून सृष्टी शिवाजी महाराजांनी उत्पन्न केली. मग त्याचंच एक रोप इथे लागलं आणि त्यांनी पूर्व आणि दक्षिण मध्य क्षेत्रामध्ये दिगंत कीर्ती भगवा फडकवला सगळीकडे. ते राज्य इंग्रजांच्या वेळेला लयाला का गेलं? नग्न खडग करी उघडे बघुनी मावळे, चतुरंग चमूचेही शौर्य मावळे, दौडत चहूकडून जिथे स्वार जेथेले, भासत शतगुणित जरी असती एकले, यन्ना मा परिशिन्यू रिपू शमित बलाहा, असं ज्यांचं शौर्य. त्यांची हार कशी झाली, का झाली? आदर्श आणि आदर्शाहून
भोसले राजे तर कधी ढळले नाहीत, अप्पासाहेबांपर्यंत सतत चालू आहे. परंतु आजूबाजूचा समाज, साथी यांच्यात हे दोष कसे आले, कशामुळे आले? त्या पराक्रमापासून, गौरवापासून प्रेरणा घ्यायची आणि हे जे बाकीचं आहे त्याच्यापासून सावधानता घ्यायची. देश मोठा करायचा हे दुसऱ्या कोणाचं काम नाही, हे आपलं काम आहे आणि आपल्या स्वार्थाचं काम आहे. ज्यांचा देश चांगला त्यांची सुरक्षा प्रतिष्ठा जगात आहे. उभा करायचा असेल तर ती प्रेरणा आणि इतिहासाचे धडे हे मिळाले पाहिजेत. जगात सगळीकडे इतिहास झालेला आहे, त्यातूनही ते मिळू शकतं. परंतु आपल्या मातीत घडलेला, आपल्या पूर्वजांनी पाहिलेला, सतत चालू असलेला, एका दृष्टीने समकालीन म्हणायचा तो काळ तर गेला, परंतु आपण जुळलेलोच आहोत मनाने. त्याच्यात फार पुराणा काळ नाही आहे. असा एका अर्थाने समकालीन असलेला इतिहास आपल्यासमोर आहे. त्याचं अध्ययन केलं पाहिजे, त्याच्यापासून शिकवण घेतली पाहिजे, नव्या पिढीपर्यंत ते पोचवलं पाहिजे. म्हणजे मग एक सार्थक काम सगळ्या जगाला सुख शांतिमय जग बनवण्याचं करणारा भारत हा उभा राहील. इतकं या इतिहासाचं सामर्थ्य आहे. ही पुस्तकं, साही पुस्तकं ही आपल्या घरी संग्रहात असली पाहिजेत. इतर ठिकाणी तुम्हाला वाचायला मिळाली तरी घरी त्याच्या प्रती पाहिजे. फुरसतीच्या वेळेला घरातले बाकी लोक, मुलं चाळून पाहतील. पुस्तकांचं रूप आकर्षक आहे, त्याच्यामुळे नक्की फोटो कोणाचा, वर चित्र कोणाचा पाहतील, 1-2 पानं उलटतील, 5 वाक्य वाचल्यानंतर ते वाचायला लागतील. इतकं चांगलं ते पुस्तक सगळी झाली आहे. इतकी चांगली निर्मिती केल्याबद्दल लेखकांचं, प्रकाशकांचं अभिनंदन. आणि या उपक्रमापाशी भक्कम उभे राहून भोसले मंडळींनी हे प्रकाशन घडवून आणलं आहे. हे त्यांचे आपल्या सर्वांवर खूप मोठे उपकार आहेत. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि वेळ झाला तरी तुम्ही बसले आहात म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो आणि माझे 4 शब्द. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.